मागच्या वर्षी माझ्या एका मैत्रिणीला मुलगा झाला. मी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले, तेव्हा तिची आजी म्हटली, "बरं झालं बाई, मुलगा झाला. आजकाल माहितीये ना बाहेर कसं वातावरण आहे, काय भरोसा आहे लोकांचा, कोण घेईल पोरींची काळजी." अँड आय वॉज लिटरली शॉक्ड. कारण त्या आजी असं नाही म्हटल्या, की "बरं झालं बाई, माझ्या खानदानाला वारस भेटला." त्या आजी असं म्हटल्या, की "मुलगी का नकोय? कारण तिच्या सांभाळण्या इतकी ताकद आमच्यामध्ये नाहीये." आणि इट इज सो ट्रू. प्रत्येक घरी जेव्हा मुलगी येते सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आमच्या घरी लक्ष्मी आली, आमच्या घरी लक्ष्मी आली. पण तिच्या आई वडिलांच्या मनात कुठे ना कुठे ही भीती असते, की आता माझ्या लक्ष्मीला प्रोटेक्ट कसं करू, कारण जग एवढं वाईट आहे. आम्ही मैत्रिणी जेव्हा डिस्कस करतो तेव्हा आम्ही एकच गोष्ट डिस्कस करतो, की हिला ना सगळ्यात आधी 3 वर्षाची झाली की आपण कराटे क्लास लावू, मुलीला ना एकदम बोल्ड बनव. कारण आम्हाला माहितीये हे जग आमच्यासाठी सेफ नाहीये. 3 वर्षाच्या मुलीपासून काय 1 महिन्याच्या मुलीपासून तर 90 वर्षाच्या बाईपर्यंत कोणीच इथे सेफ नाहीये आणि कुठेच सेफ नाहीये. स्वतःच्या घरी, रिलेटिव्हच्या घरी, बाहेर, शाळेत, सोसायटीमध्ये, सोशल गॅदरिंगमध्ये कुठेच सेफ नाहीये. काल 3.5 वर्षाच्या एका चिमुरडीवर पुण्यामध्ये रेप झाला आणि रेपिस्ट कोण होता माहितीये? 65 वर्षांचा एक माणूस, ज्याच्यावर ऑलरेडी मायनरवर रेप केल्याचा आरोप आहे, जो जेलमध्ये जाऊन आलाय आणि जेलमधून आता सुटलाय. माय फर्स्ट पॉइंट इज, तो जेलमध्ये का गेला? तो मेला का नाही आतापर्यंत? माय सेकंड पॉइंट इज, तो जेलमधून वापसही सुटला. सिरियसली, मला ना या मुद्द्याला अजिबात पॉलिटिकल वळण द्यायचं नाहीये. माय ओनली पॉइंट इज, जसं आपल्या संविधानामध्ये काही गोष्टी फिक्स लिहिलेल्या आहेत, किंवा XYZ गुन्हा झाला तर त्याची शिक्षा ही आहे, हे जसं आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये फिक्स लिहिलेलं आहे, तसंच आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये जर कोणत्या मुलीवर, कोणत्या महिलेवर अत्याचार झाला तर त्याची शिक्षा ही शूट ॲट साईट किंवा फाशी ऑन द सेम डे अशी का होत नाही? आपले रूल्स स्ट्रॉंग का होत नाहीत? आणि जोपर्यंत ही गोष्ट होणार नाही तोपर्यंत अशी करणारी लोक बिनधास्तपणे सोसायटीमध्ये फिरत राहणार, बिनधास्तपणे अशी नवीन लोक बनत राहणार.